नमस्कार अमरावती जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी आता एल्गार पुकारलेला आहेत। आपण थेट दाखल झालो आहेत अमरावती शहरातील आदिवासी आयुक्त कार्यालय या ठिकाणी। समोरच शेकडो आदिवासी विद्यार्थी एकवटलेले आहेत आणि जिया रद्द करा आदी समिती बसू द्या अशा जोरदार मोठ्या घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत। अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थी आहेत, मेळघाटातील असेल इतर जिल्ह्यातील अनेक शेकडो आदिवासी विद्यार्थी बांधव या कार्यालयासमोर दाखल झालेले आहेत। घोषणा जोरदार, मागणी एकच, जिया रद्द करा आणि याच मागणीवर आता ठाम आहेत। आक्रमक घोषणा सुद्धा दिल्या जात आहेत। विद्यार्थी असेल, विद्यार्थिनी असेल, आदिवासी अपर आयुक्त कार्यालयासमोरच घोषणा दिल्या जात आहेत। कारवाई करण्यासाठी आणि मागणी रद्द करण्यासाठी आणि प्रत्येक मुलाला समान हक्क मिळाला पाहिजे। ज्या मुलासोबत विषबाध झालं त्यालाही हक्क मिळाला पाहिजे। वयाची अट नसायला पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात वयाची अट न देता शिक्षणाला कोणत्याही वयापर्यंत शिकायचा हे दिलेलं आहे आणि यांनी वयाची अट दिलेली आहे की मुलं इथपर्यंत शिकू शकत नाही हे अट आम्हाला मान्य नाही आहे। येथील मेळघाट येथील विद्यार्थ्यांची विषबाधा प्रकरण असेल, महर्षी शाळेतील असे सुद्धा प्रकरण असेल आणि सोबतच जिया रद्द करण्याची मागणी केल्या जात आहेत। आमची अशी एक मागणी आहे, जो आमचा विद्यार्थी आहे राजेश बेटेकर, तो मृत्युमुखी पडलेला आहे। त्यांना त्यांचा मोबदला, त्यांना आर्थिक मोबदला त्यांच्या घरच्यांना देण्यात यावा। त्याच्यानंतर आदिवासी आश्रमशाळेमध्ये फूड पॉयझनिंग झालेलं आहे सेंट्रल किचनमध्ये, ते तात्काळ बंद करण्यात यावं। त्याच्यानंतर दीनदयाळचे मागणी आहेत, दीनदयाळचा फंड वाढवण्यात यावा। हॉस्टेलची जी साईड आहे त्याच्यात क्षमता आहे 1000, ते 1000 रुपये बदलून 2000 करण्यात यावी आणि तात्काळ GR रद्द करण्यात यावा, हे आमची मागणी आहे। मागण्या अनेक आहेत। मेळघाटातील विद्यार्थी असेल, आदिवासी विद्यार्थी असेल, इतर जिल्ह्यातील विद्यार्थी याच कार्यालयासमोर एकवटलेले आहेत। घोषणा जोरदार दिल्या जात आहेत। आता प्रशासन याच घोषणा आणि मागण्या पूर्ण करतील का हे सुद्धा आता समोर पाहावं लागणार आहे। कॅमेरामॅन सागर ताळेसह मी अजय शुगारे, अमरावती।